गुड इव्हनिंग स्टुडंट्स. स्क्रीनवर दिसत असलेल्या सगळ्या शब्दांचे अर्थ माहिती आहेत तुम्हाला? नसतील माहिती तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या शब्दांचे अर्थ समजलेले असतील. पहिला शब्द आहे मोठा विजय. मोठा विजय म्हणजे भव्य विजय. भव्य विजयला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? लँडस्लाइड विक्ट्री. लँडस्लाइड विक्ट्री. आता सध्या तुम्ही जर गुगलला गेला तर महाराष्ट्रामध्ये जो भव्य विजय झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लँडस्लाइड विक्ट्री हा शब्द नक्की दिसेल. ओके. देन लँडस्लाइड विक्ट्री पण बोलतात आणि दुसरा शब्द त्याला अजून असतो फ्लडिंग विक्ट्री. काय असतो? फ्लडिंग विक्ट्री विजय. दुसरा, जर तुम्ही काठावर विजय मिळवलेला असेल, जो काठावर विजय मिळवलेला असेल तर काठावर विजयाला काय म्हणतात? मार्जिनल विक्ट्री. काय बोलतात? मार्जिनल विक्ट्री. जो काठावर विजय मिळवलेला असेल त्याला मार्जिनल विक्ट्री म्हणतात. ओके. आता हे जे विक्ट्री आहेत, हे जे विजय हे कोणामुळे? जनतेच्या निर्णयामुळे. ओके. जनतेच्या निर्णयाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? जनतेचा निर्णय असेल, पब्लिकचा निर्णय असेल, याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पब्लिक वर्डिकेट. ओके. पण हा पब्लिक वर्डिकेट जो जनतेचा निर्णय कशामधून लागतो? मतांमधून. मताला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ओट. मताला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ओट. हे ओट कोणाला दिलं जातं? जो उभा असलेला उमेदवार आहे. उभा असलेला उमेदवार आहे. उमेदवारला इंग्लिशमध्ये काय बोलतात? कॅन्डिडेट. काय बोलतात इंग्लिशमध्ये? कॅन्डिडेट. पण तो कॅन्डिडेट निवडून देणारा कोण असतो? मतदार. मग मतदाराला इंग्लिशमध्ये काय बोलतात? तर मतदाराला इंग्लिशमध्ये बोलतात इलेक्टोरेट. काय बोलतात? इलेक्टोरेट. मतदाराला इंग्लिशमध्ये बोलतात इलेक्टोरेट. ओके. आता मतदार झाला त्याच्यानंतर त्यांचे अधिवेशन असतात. ज्यावेळेस उमेदवार निवडून येतो त्यावेळेस त्यांचे अधिवेशन असतात. अधिवेशन भरवले जातात. उन्हाळी असेल, पावसाळी असेल, हिवाळी असेल, त्या अधिवेशनला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? कन्व्हेन्शन बोलतात. काय बोलतात? कन्व्हेन्शन बोलतात. ओके. आता महाराष्ट्रामध्ये दोन युती, महायुती आणि महाविकास आघाडी. ओके. आता सध्या जो विजय झालाय तो महायुतीचा झालाय. महायुती आणि महाविकास आघाडी याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? युती म्हणजे अलायन्स. ओके. युती म्हणजे अलायन्स आणि महायुती म्हणजे ग्रँड अलायन्स. ग्रँड अलायन्स म्हणजे महायुती. ओके. यानंतर निवडणुकीच्या अगोदर आपल्याला आश्वासन दिले जातं. जसं की आश्वासन दिलं होतं लाडक्या बहिणीचं की तुम्हाला 2100 रुपये आम्ही निवडून आल्यानंतर भेटणार. हे जे आश्वासन असतं मित्रांनो, या आश्वासनाला घोषणापत्र पण बोलतात, जाहीरनामा पण बोलतात. इंग्लिशमध्ये काय बोलतात? इंग्लिशमध्ये त्याला बोलतात मॅनिफेस्टो. काय बोलतात इंग्लिशमध्ये? मॅनिफेस्टो. हे सगळे तुमचे निवडणुकीचे रिलेटेड आजचे शब्द मित्रांनो. हॅव अ गुड डे.